असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते. पण खरंच तसं आहे का? की काही विशिष्ट नमुने आहेत, काही पॅटर्न्स आहेत जे महासत्तांच्या उदयाला आणि अस्ताला एक निश्चित मार्गावर घेऊन जातात. अगदी आज आपण अशाच एका अभ्यासाची चिरफाड करणार आहोत. हा अभ्यास आहे रे डॅलिओ यांचा, ज्यांनी गेल्या 500 वर्षांच्या इतिहासाचा म्हणजे डच साम्राज्यापासून ते आजच्या अमेरिकेपर्यंतच्या जागतिक महासत्तांचा डेटा अभ्यासलाय. आणि ही सगळी माहिती त्यांच्या प्रिन्सिपल्स फॉर डीलिंग विथ द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर या पुस्तकावर आधारित एका व्हिडिओमधून आपण घेतली आहे. हो, तर आज आपण हे समजून घेणार आहोत की देशांवर वाढणारं कर्ज, समाजात वाढणारी दुफळी आणि दोन महासत्तांमधली स्पर्धा यांसारख्या आजच्या मोठ्या घडामोडी काही नवीन आहेत की त्या एका मोठ्या चक्राचा भाग आहेत. बरोबर. डॅलिओ याला द बिग सायकल म्हणतात. तर मग हे चक्र नेमकं काय आहे आणि आज आपण त्यात कुठे उभे आहोत हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. नक्कीच. हो, कंगाल. त्यांच्याकडे पैसे संपले होते आणि ते आपलं कर्ज चुकवू शकत नव्हते. हे समजून घेण्यासाठी ना त्यावेळची व्यवस्था माहिती पाहिजे. आज जसं डॉलर हेच आंतरराष्ट्रीय चलन आहे तसं तेव्हा नव्हतं. अच्छा. तेव्हा सोनं हे खरं चलन होतं. तुमच्याकडे असलेल्या डॉलरचा कागद म्हणजे एक वचन चिठ्ठी होती. म्हणजे चेक सारखं काहीतरी. अगदी एक चेक होता की तुम्ही बँकेत जाऊन त्या बदल्यात सोनं घेऊ शकता. यालाच गोल्ड स्टँडर्ड म्हणत. तर मग अमेरिकेची अडचण काय झाली होती? ते मिळकतीपेक्षा जास्त खर्च करत होते. व्हिएतनाम युद्ध आणि इतर सामाजिक योजनांवर. हो, प्रचंड खर्च होत होता. त्यामुळे त्यांच्या तिजोरीत जेवढं सोनं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त डॉलर त्यांनी छापले होते. बापरे. म्हणजे बँकेत 100 रुपये ठेवून 1000 रुपयांचे चेक वाटण्यासारखा हा प्रकार होता. बरोबर. आणि नेमकं तेच झालं. फ्रान्ससारख्या देशांना याचा संशय आला. आणि मग त्यांनी अमेरिकेकडे डॉलर देऊन सोनं मागायला सुरुवात केली. आणि बघता बघता अमेरिकेचा सोन्याचा साठा रिकामा व्हायला लागला. मग राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी काय केलं? त्याने टीव्हीवर येऊन घोषणा केली की आम्ही डॉलरच्या बदल्यात सोनं देण्याचं वचन मोडत आहोत. डॅलिओनसाठी हा मोठा धक्का असणार. हो ना. त्यांना वाटलं की ज्या देशाचं चलन एका वचनावर टिकून होतं तो देश आता वचन मोडतोय, म्हणजे दुसऱ्या दिवशी शेअर बाजार पूर्णपणे कोसळणार. पण झालं अगदी उलटं. काय झालं? दुसऱ्या दिवशी बाजार तब्बल 25% वाढला. काय सांगताय? हे कसं शक्य आहे? यामागे एक साधं अर्थशास्त्र आहे. याला चलनाचं अवमूल्यन किंवा करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणतात. ओके. जेव्हा सरकार भरपूर पैसा छापतं तेव्हा देशाची संपत्ती वाढत नाही, पण बाजारात पैसा वाढतो. त्यामुळे पैशाची किंमत कमी होते. अगदी बरोबर. म्हणजे काल जी गोष्ट 100 रुपयांना मिळत होती त्यासाठी आता 120 रुपये लागतात. अच्छा. झालं असं की लोकांच्या हातातल्या डॉलरची किंमत कमी झाली, पण त्यांच्याकडे असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची किंवा सोन्याची किंमत कमी झाली नाही. म्हणजे मालमत्तांची डॉलरमधली किंमत अचानक वाढलेली दिसली. हो. म्हणजे संपत्ती नष्ट झाली नाही, ती फक्त कागदी चलनांमधून निघून स्टॉक आणि सोन्यासारख्या मालमत्तांमध्ये गेली. बरोबर. आणि गंमत म्हणजे डॅलिओ यांनी जेव्हा इतिहासाचा अभ्यास केला तेव्हा त्यांना कळलं की हे पहिल्यांदा घडत नव्हतं. असं? 1933 मध्ये राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनीही अगदी हेच केलं होतं. अच्छा. अगदी. आणि यातून डॅलिओ यांनी 2 महत्वाची तत्व शिकली. पहिलं म्हणजे जेव्हा जेव्हा सरकार किंवा सेंट्रल बँक संकट टाळण्यासाठी भरपूर पैसा छापते तेव्हा तुमच्याकडे असलेलं कागदी चलन विकून स्टॉक, सोनं आणि कमॉडिटीज सारख्या मालमत्ता खरेदी करा. हो, कारण त्यांची किंमत वाढणार हे ठरलेलं आहे. हेच आपण 2008 आणि 2020च्या संकटातही अनुभवलं. आणि दुसरं तत्व जे आजच्या आपल्या चर्चेचा गाभा आहे ते म्हणजे भविष्यात काय घडू शकते याचा अंदाज घ्यायचा असेल तर भूतकाळात तुमच्यासारख्या परिस्थितीत काय घडलं होतं याचा अभ्यास करा. इतिहास स्वतःची तंतोतंत पुनरावृत्ती करत नाही, पण तो एका निश्चित लयीत एका चक्रात चालतो. आणि याच तत्वामुळे डॅलिओ यांना आजची परिस्थिती जरा जास्तच ओळखीची वाटू लागली. हो, त्यांच्या मते सध्या जगात अशा 3 मोठ्या गोष्टी एकाच वेळी घडत आहेत ज्या त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच पाहिल्या नव्हत्या. पहिली गोष्ट कोणती? पहिली गोष्ट म्हणजे जगातल्या प्रमुख देशांवर, विशेषतः अमेरिकेवर प्रचंड कर्ज आहे आणि व्याजदर जवळपास 0 असूनही त्यांना अजून पैसा छापत राहावा लागतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशांतर्गत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी प्रचंड वाढली आहे. यामुळे समाजात राजकीय आणि सामाजिक संघर्ष टोकाला गेले आहेत. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, एका प्रस्थापित महासत्तेला म्हणजे अमेरिकेला एका उगवत्या महासत्तेने म्हणजे चीनने आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. या 3 गोष्टी एकत्र घडणं हा एक योगायोग नाही असं डॅलिओ म्हणतात. नाही,
हे एका मोठ्या बदलाचे संकेत आहेत. ते याला व्यवस्थेमधील बदल म्हणतात. ही व्यवस्था किंवा ऑर्डर म्हणजे नेमकं काय? व्यवस्था म्हणजे एक देश किंवा जग चालवण्याचे नियम. अंतर्गत व्यवस्था म्हणजे देशाचं संविधान आणि कायदे जे देशात शांतता राखतात. आणि जागतिक व्यवस्था? जागतिक व्यवस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार जे देशादेशांमध्ये संबंध कसे असतील हे ठरवतात. आणि ह्या व्यवस्था सहसा मोठ्या युद्धानंतर ठरवल्या जातात, बरोबर? अगदी. उदाहरणार्थ, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने नवीन जागतिक व्यवस्था निर्माण केली, ज्यात डॉलर, वर्ल्ड बँक आणि युनायटेड नेशन्स सारख्या संस्था होत्या. तर या 3 मोठ्या बदलांमुळे डॅलिओ यांनी ठरवलं की गेल्या 500 वर्षांतील 10 सर्वात शक्तिशाली साम्राज्यांचा अभ्यास करायचा, म्हणजे डच, ब्रिटिश, अमेरिकन आणि आता चीन. हो, आणि यातूनच त्यांना द बिग सायकल ही संकल्पना सापडली. यानुसार साम्राज्यांचं आयुष्य साधारणपणे 250 वर्षांच्या चक्रात चालतं. हो, आणि एका साम्राज्याचा अस्त आणि दुसऱ्याचा उदय यामधला तो 10-20 वर्षांचा काळ खूप संघर्षमय आणि हिंसक असतो. पण एवढ्या मोठ्या साम्राज्याची शक्ती मोजायची कशी? त्यासाठी डॅलिओ यांनी 8 वेगवेगळे मापंड तयार केले. यांची सरासरी काढून ते कोणत्याही साम्राज्याची एकूण शक्ती मोजतात. 8 मापंड. ते बरेच आहेत. यात काही क्रम आहे का? म्हणजे सगळं कशापासून सुरू होतं? खूप छान प्रश्न आहे. हो, यात एक नैसर्गिक क्रम आहे. सगळं सुरू होतं शिक्षणापासून. एज्युकेशन. शिक्षण. चांगल्या शिक्षणामुळे देशात नवीन शोध आणि तंत्रज्ञान म्हणजे इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी विकसित होतं. आणि या तंत्रज्ञानामुळे तुम्ही जगातल्या बाजारपेठेत इतरांपेक्षा स्वस्त आणि चांगलं उत्पादन विकू शकता. हो, म्हणजे तुमची जागतिक स्पर्धात्मकता, कॉम्पिटिटिव्हनेस वाढते. अच्छा, म्हणजे शिक्षणामुळे तंत्रज्ञान येतं आणि तंत्रज्ञानामुळे तुम्ही व्यापारात पुढे जाता. हे तर डॉमिनो इफेक्ट सारखं आहे. अगदी. आणि जेव्हा तुमचा व्यापार वाढतो तेव्हा तुमचं एकूण आर्थिक उत्पादन, इकॉनॉमिक आउटपुट वाढतं. आणि जागतिक व्यापारातील तुमचा वाटा म्हणजे शेअर ऑफ वर्ल्ड ट्रेड ही वाढतो. बरोबर. या वाढलेल्या व्यापाराचं आणि व्यापारी मार्गांचं संरक्षण करण्यासाठी तुम्हाला लष्करी सामर्थ्य, मिलिटरी स्ट्रेंथ वाढवावं लागतं. आणि या सगळ्या आर्थिक उलाढालीमुळे तुमचं शहर जगाचं आर्थिक केंद्र, फायनान्शियल सेंटर बनतं. जसं एकेकाळी ॲम्स्टरडॅम होतं, मग लंडन आणि आता न्यूयॉर्क. आणि शेवटचा मापदंड जो कदाचित सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे तुमच्या चलनाची रिझर्व्ह करन्सी म्हणून असलेली ताकद. अच्छा, करण्यासाठी आणि आपली बचत ठेवण्यासाठी तुमचं चलन वापरू लागतात, तेव्हा तुम्हाला एक सुपर पॉवर मिळते. म्हणजे तुम्ही हवं तेवढं कर्ज घेऊ शकता? हो, कारण तुमचं चलन छापण्याचा अधिकार फक्त तुमच्याकडे असतो. हे सत्तेच्या शिखराचं प्रतीक आहे. तर मग हे चक्र प्रत्यक्षात कसं काम करतं? आपण याला 3 सोप्या टप्प्यांत विभागू शकतो का? उदय म्हणजे द राईज, शिखर, द टॉप, आणि ऱ्हास, द डिक्लाइन. चला, पहिला टप्पा बघूया, उदय. एका नव्या महासत्तेचा प्रवास सुरू कसा होतो? याची सुरुवात सहसा एका मोठ्या युद्धानंतर होते. जुनी व्यवस्था कोसळलेली असते आणि एक नवीन शक्तिशाली नेता किंवा व्यवस्था उदयास येते. आणि सुरुवातीचा काळ हा शांतता आणि समृद्धीचा असतो? हो, कारण देशात एकजूट असते, लोकांमध्ये कठोर परिश्रम करण्याची आणि नैतिक मूल्य जपण्याची वृत्ती असते, शिक्षण मजबूत असतं. डच साम्राज्याचं उदाहरण घेऊया. हो, डच साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लांब पल्ल्याची जहाजे बनवली आणि आधुनिक भांडवलशाहीचा पाया रचला. यामुळे त्यांचा व्यापार वाढला, लष्कर वाढलं. आणि त्यांची भांडवली बाजारपेठ म्हणजे स्टॉक मार्केट जगातली पहिली आणि सर्वात मोठी बनली. अगदी. आणि मग त्यांचं चलन, डच गिल्डर, जगातलं रिझर्व्ह चलन बनलं. म्हणजे ते शिखराच्या जवळ पोहोचले. पण गंमत अशी आहे की यशाच्या शिखरावरच अस्ताची बीजे पेरली जातात. हे कसं होतं हे तर खूपच विरोधाभासी वाटतं. कारण यश माणसाला आळशी बनवतं. जेव्हा देश श्रीमंत होतो तेव्हा तिथले कामगार महाग होतात त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. आणि देशाची स्पर्धात्मकता कमी होते. त्याचवेळी इतर गरीब देश तुमचं तंत्रज्ञान चोरतात किंवा स्वस्तात त्याची नक्कल करतात. आणि तुमच्यापेक्षा कमी किमतीत वस्तू विकायला लागतात. बरोबर. आणि सामाजिक पातळीवर काय बदल होतात? सामाजिक पातळीवर ज्यांनी कष्ट करून साम्राज्य उभं केलं होतं त्यांच्या पुढच्या पिढ्या ऐशोआरामात वाढतात. त्यांना संघर्षाची सवय नसते. आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढायला लागते. श्रीमंत लोक आपली संपत्ती देशाबाहेर गुंतवायला लागतात तर गरीब अधिकच गरीब होतात. आणि याच काळात साम्राज्य आपला डौल आणि जागतिक प्रभाव टिकवण्यासाठी गरजेपेक्षा जास्त कर्ज घ्यायला सुरुवात करतं. आणि गंमत म्हणजे
हे कर्ज ते अनेकदा गरीब पण उदयोन्मुख देशांकडून घेतात. जसं आज अमेरिका चीनकडून कर्ज घेते. बरोबर. आणि साम्राज्याचा खर्चही आवाक्याबाहेर जातो. जगभर लष्करी तळ सांभाळणं, युद्ध लढणं हे सगळं मिळकतीपेक्षा जास्त खर्चिक होतं. थोडक्यात साम्राज्य चालवणं हे आर्थिकदृष्ट्या तोट्याचं ठरतं. हो, बाहेरून ते खूप शक्तिशाली दिसतं, पण आतून ते आर्थिकदृष्ट्या पोखरलेलं असतं. आणि मग येतो शेवटचा आणि सर्वात वेदनादायी टप्पा, ऱ्हास, द डिक्लाइन. याची सुरुवात कशी होते? तो निर्णायक क्षण कोणता असतो? तो निर्णायक क्षण येतो जेव्हा एखादा आर्थिक बुडबुडा म्हणजे फायनान्शियल बबल फुटतो आणि सरकारवरचं प्रचंड कर्ज उघडं पडतं. आणि त्यांच्याकडे कर्ज फेडायला पैसे नसतात. हो, तेव्हा त्यांच्यासमोर फक्त 2च पर्याय असतात. एक तर कर्ज बुडवणं आणि जगासमोर डिफॉल्टर म्हणून स्वतःला घोषित करणं. किंवा भरपूर नवीन पैसा छापणे. आणि इतिहास सांगतो की ते नेहमीच दुसरा सोपा पर्याय निवडतात. कारण पैसा छापल्याने समस्या काही काळापुरती पुढे ढकलली जाते. पण त्याचे परिणाम भयंकर होतात. जसं आपण सुरुवातीच्या 1971च्या किस्स्यात पाहिलं, अमाप पैसा छापल्यामुळे चलनाचं मूल्य वेगाने घसरतं. आणि महागाई प्रचंड वाढते. हो, यामुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होतं. देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे समाजातला संघर्ष टोकाला जातो. श्रीमंत विरुद्ध गरीब, डावे विरुद्ध उजवे. वेगवेगळ्या वांशिक गटांमधले वाद वाढतात. आणि याच परिस्थितीत लोकवादाचा म्हणजे पॉप्युलिझमचा उदय होतो. बरोबर. अगदी. जेव्हा आर्थिक संकट येतं आणि लोकांमध्ये असंतोष वाढतो, तेव्हा राजकारण हे आपण विरुद्ध ते असं होऊन जातं. मग डाव्या विचारसरणीचे नेते श्रीमंतांकडून संपत्ती हिसकावून गरिबांना वाटू असं आश्वासन देतात. उजव्या विचारसरणीचे नेते देशाच्या समस्यांसाठी परदेशी किंवा अल्पसंख्याक गटांना जबाबदार धरतात. आणि दोन्ही बाजूचे नेते व्यवस्थेवर ताबा मिळवण्यासाठी लोकांच्या भावनांना हात घालतात. हो, लोकशाही मूल्य आणि कायद्याचं राज्य धोक्यात येतं. आणि देशात जेव्हा ही अशी अंधाधुंदी माजलेली असते तेव्हा बाहेरच्या शत्रूंना संधी मिळते. नेमकं. देशांतर्गत कलहामुळे साम्राज्य आतून कमकुवत झालेलं असतं आणि याच संधीची वाट पाहणारी उगवती महासत्ता प्रस्थापित महासत्तेला आव्हान देते. आव्हान देते. यामुळे व्यापारी युद्ध, तंत्रज्ञान युद्ध आणि प्रसंगी खरं युद्ध होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. आणि या चक्राचा शेवट कसा होतो? शेवटचा टप्पा तेव्हा येतो जेव्हा जगभरातील लोकांचा आणि देशांचा त्या साम्राज्याच्या रिझर्व्ह चलनावरचा विश्वास पूर्णपणे उडतो. त्यांना कळतं की या चलनाच्या मागे आता कोणतीही आर्थिक ताकद उरलेली नाही. हो, मग ते चलन विकायला सुरुवात करतात. डच गिल्डर आणि ब्रिटिश पाऊंडचं अगदी असंच झालं. एकेकाळी जगावर राज्य करणारी ही चलनं आज फक्त त्यांच्या देशापुरती मर्यादित राहिली आहेत. हो. तर या सगळ्या चक्रानुसार आज अमेरिका कुठे आहे? डॅलिओ यांच्या विश्लेषणानुसार अमेरिका ऱ्हासाच्या टप्प्यात आहे, पण अजून शेवट आलेला नाही. त्यांच्यावर प्रचंड कर्ज आहे, ते पैसा छापत आहेत, देशांतर्गत संघर्ष टोकाला गेला आहे आणि चीनसोबत स्पर्धा तीव्र झालीय. पण अजूनही डॉलरची मोठी विक्री सुरू झालेली नाही, कारण त्याला दुसरा सक्षम पर्याय उभा राहिलेला नाही. आणि संघर्ष अजून मोठ्या युद्धाच्या पातळीवर पोचलेला नाही. हो, म्हणजे आपण या चक्राच्या एका अत्यंत महत्वाच्या आणि धोकादायक वळणावर उभे आहोत. तर आजच्या या सविस्तर चर्चेचा सारांश असा की साम्राज्यांच्या उदय आणि अस्ताचं हे चक्र एक कालातीत नमुना आहे. पण डॅलिओ एक आशेचा किरणही दाखवतात. ते म्हणतात की हे अटळ नाही. अच्छा. एकदा घसरण सुरू झाल्यावर ती थांबवणं खूप कठीण असलं तरी अशक्य नाही. कसं? खरं तर त्यांच्या मते कोणत्याही देशाला यशस्वी आणि सामर्थ्यवान राहण्यासाठी फक्त 2 मूलभूत गोष्टींची गरज असते. फक्त 2? कोणत्या? 1, तुम्ही तुमच्या खर्चापेक्षा जास्त कमाई केली पाहिजे. साधं घरगुती बजेटचं तत्व. अगदी. आणि 2, देशातल्या लोकांनी एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे अंतर्गत संघर्ष टाळले पाहिजेत. म्हणजे शिक्षण, तंत्रज्ञान, लष्करी सामर्थ्य या सगळ्या गोष्टी या 2 पायांवरच उभ्या आहेत. इतक्या मोठ्या डेटाच्या विश्लेषणानंतर निष्कर्ष इतका साधा आहे हे ऐकून आश्चर्य वाटतंय की आपलं उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असावं आणि आपण एकोप्याने राहावं. हो, पण हेच तर सगळ्यात अवघड आहे. बरोबर. आणि याच विचारासोबत आम्ही श्रोत्यांसाठी एक प्रश्न सोडून जात आहोत. डॅलिओ यांनी हे चक्र राष्ट्रांच्या आणि साम्राज्यांच्या संदर्भात मांडलं आहे. पण आजच्या जागतिक जगात जिथे सर्व देशांची अर्थव्यवस्था एकमेकांशी इतकी घट्ट जोडलेली आहे, तिथे एका महासत्तेचा अस्त दुसऱ्यांच्या मदतीशिवाय शक्य आहे का? की ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थिकी म्हणजे इंटरडिपेंडन्स या ऐतिहासिक चक्राला तोडण्यासाठी एक नवीन संधी निर्माण करते. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.